बारे में मैं ये प्रेस कॉन्फ्रेंस ले रहा हूँ। मैं आप सबका तहे दिल से शुक्रगुजार हूँ। पहले आप प्रोजेक्ट देखिए, बाद में मेरे पूरे सबूत देखिए। ठीक है सर। हमको एक विनती है कि आप सब एक 2 मिनट के लिए एक बार ये स्क्रीन पर जो दिख रहा है आप इसे देख लीजिए। नहीं क्या है आप बोलिए, आप ये देख लीजिए, फिर मैं आपको बयान करता हूँ। ये देखिए, उस दिन जो वाकया हुआ, जो कि आपको बताया गया कि जुगाड़ अड्डा जहाँ की झंडा बनना चाह रहा है। आपका परिचय दीजिए पहले। हाँ, मैं एडवोकेट शिरीन मारे। एडवोकेट शिरीन मारे, ये जो भी है हमारे माजी सभापति, माजी नगर सेवक अशोक जी बेहड़े, ये हमारे क्लाइंट है। इनके ऊपर जो अन्याय हुआ है, आज ये बयान आपके सामने कर रहे हैं आपके माध्यम से। तो आप देख सकते हैं यहाँ पर ये जो गेम चल रहा है। देखिए भैया, स्लाइड बताइए इनको पूरे स्लाइड बताइए आप। देखने दीजिए। देखिए, ये जो एक खेल खेल रहे हैं, इस खेल को कहते हैं रम्मी, जो कि प्लेइंग कार्ड के साथ खेला जाता है, जिसको सोशल क्लब में खेलने के लिए जो मान्यताएं लगती है या जो भी परमिशंस लगती है, वो हमारे पक्षकार अशोक जी बेहड़े के पास में है। ये आप देख सकते हैं, ये इनका एक लाइसेंस है। इसके बाद जो भी रूल के अनुसार होता है, ये जो है इनका सोशल क्लब, इसका जो पूरा सेक्टर है, ये पूरा वर्किंग एरिया है, कार्य क्षेत्र हम जिसे कहते हैं, ये पूरा महाराष्ट्र है। इसके तहत इन लोग ओम नमः शिवाय सोशल एंड कल्चरल एक्टिविटी सेंटर ये चलाते हैं, जिसके 200 से ज्यादा मेंबर्स हैं। ये देखिए, जो मेंबर्स हैं इनके परिचय पत्र आप यहाँ पर देख सकते हैं, ये सारे हैं। ये उनके फॉर्म बताइए, ऐसा बताइए। फॉर्म बताइए। पूरे 200 से ज्यादा फॉर्म है। और 2022 से हमारे क्लाइंट रूल के हिसाब से जीएसटी पे कर रहे हैं। ये सारे इसके सर्टिफिकेट्स, कैमरा आपके सामने है, आप ये देख सकते हैं कि वहां रम्मी चल रही है। अभी स्किल गेम और गेम ऑफ अ चांस, यहाँ पर जो कार्रवाई की गई है महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ गैम्बलिंग एक्ट के तहत, ये कार्रवाई सिर्फ मेंटेनेबल है उस खेल के खिलाफ कि जो एक गेम ऑफ चांस है, जैसे कि झन्ना मन्ना होता है, पिलट होता है, या उस प्रकार के खेल जिसमें एक लक आपके साथ हो, बट ना कि उस प्रकार के खेल जिसको खेलने के लिए खिलाड़ी को उसका खुद का स्किल इंपॉर्टेंट है। ये जो खेल है, इसमें जो प्लेइंग कार्ड जो दिए जाते हैं खिलाड़ी को, अगर वो उसके कौशल्य पूर्ण ना हो, वो खिलाड़ी वो उसका खुद का माइंड अप्लाई ना करे, तो उसके हाथ में अगर बड़े बनाया खेल वो जीत नहीं सकता। He has to apply his mind for winning the game. हमारे सुप्रीम कोर्ट ने, हमारे हाई कोर्ट ने कई बार कई फैसले दिए हैं कि रम्मी इज अ गेम ऑफ अ स्किल और इट इज नॉट प्रोहिबिटेड बाय द गैम्बलिंग एक्ट। हमारे पास में, हमारे देश में, हमारे राज्य में ऑनलाइन गेमिंग को भी पति है। आप हमेशा देखते हैं, हम भी देखते हैं, सभी देखते हैं, बड़े बड़े फिल्म स्टार, बड़े बड़े सेलिब्रिटीज रम्मी का प्रमोशन करते हैं। तो फिर एक गलत कार्रवाई कर एक पर्सनल रंजिश के लिए क्यों ऐसे इसमें बदनाम कर दिया जाता है, और क्यों बदनाम किया गया है? तो हमारे पक्षकार के ऊपर जो एक गलत कार्रवाई की गई है, जो एक झूठा केस बनाया गया है, उसका वो आपके सामने बयान करेंगे। इसमें उन्होंने 2 कैमरे लेके आए, पुलिस के कैमरे रहने के बावजूद उन्हें झन्ना मन्ना बता रही है। कैमरे में क्यों नहीं शूट किए उन्होंने? झन्ना मन्ना चल रहा था तो कैमरे में क्यों नहीं शूट किए? ये मेरा पहला सवाल। दूसरा सवाल, तारीख 15 को चेक किया है मैडम, 10:50 को आए, पूरा चेकिंग किए, नीट पंचनामा किए, फिर उनको मालूम पड़ गया कि ये 10:30 बजे बंद करते हैं बाय रूल। तो उन्होंने आए, किया है मैडम 10:50, 6:40 को आए,
पीआई मैडम 25 जुलाई को। तो फिर उन्होंने चन्ना मन्ना केस किया, जबकि यहाँ रंबी चालू है, ये आप सब देख सकते हैं। अब ये अफसर खान के नाम बदनाम हो, इसीलिए किसी ने लाखों रुपए देकर पीआई मैडम को रेड करने को लगाया। अब अफसर खान की रंजिश है, बीमारी उनसे, तो अफसर खान का तो उस क्लब से कोई संबंध नहीं है। मैंने 2022 को अफसर खान का अफसर खान मालिक तो नहीं है, अशरफ खान से मैंने एग्रीमेंट करके 7 साल का एग्रीमेंट करके मैंने सोशल क्लब चालू किया। मैंने जब चालू करने के पहले 28/1/2022 को मेरा रजिस्ट्रेशन हुआ। उसके बाद मैंने पूरी फाइल पुलिस कमिश्नर साहब को इन्वर्ट की और लेटर भी दिया कि मैं 15 दिन के बाद में सोशल क्लब चालू करूँ। अब 2022 से मेरा क्लब चालू है और ये मैडम बोलते ये है मैडम गुप्त सूत्रों के आधार। अब गुप्त सूत्र कहाँ से आए? आपने तो लाखों रुपए लेके 2022 से मेरा क्लब चालू, 4 साल से मैं एडिट का भरता हूँ, जीएसटी भरता हूँ, और मेरे जीएसटी सर्टिफिकेट पे क्लब बोल के और प्लेइंग कार्ड और कैरम बोल के आए हुआ है। ये आपको मैं बताता हूँ। ये मेरा जीएसटी नंबर। अब जबकि आपको दाखिल किए हुआ है तो आप सर्च कर सकते हैं ना कि मैं क्या चला रहा हूं। ये देखिए जीएसटी ने क्लब बोल के सर्टिफिकेट दिए हुआ है, सर्टिफिकेट में मेंशन करे हुआ है क्लब बोल। क्लब का मायने क्या होता है? जो सिटी क्लब में चलता है वही मैं चला रहा हूं ना। सिटी क्लब में अलग थोड़ी गेम चालू है कि वहां क्यों नहीं रेड करते? ये पुलिस ने उनको बंद करना चाहिए ना। अब उसी सर्टिफिकेट में प्लेइंग कार्ड और कैरम बोर्ड के दिए हुए। अब यहाँ प्लेइंग कार्ड ही चालू है। आपने जो कार्रवाई करे मैडम, वो गलत कार्रवाई करे, ये मेरा बोलना है। अब आप आज तक हर जगहों पे, हर पुलिस स्टेशन में, आपके एरिया में जहाँ जो गैर कानूनी धंधे चालू है उनसे हफ्ता लेते, और मेरे क्लब से तो आपका हफ्ता नहीं आ रहा। इसलिए आपके सिटी चौक पुलिस स्टेशन के हद्दे में कम से कम 50 अवैध धंधे चालू है। ड्रग्स है, गांजा है, चरस है, खेती है, गैस है, पटन है, उनसे हफ्ता ही लेते आप। आपको पीछे, आपके पीछे पुलिस स्टेशन के पीछे तीन जगहों पे गैस भरा जाता है रिक्शा में। फिर मेरे पे क्यों गलत कार्रवाई करे? ये गलत कार्रवाई के खिलाफ मेरा आंदोलन है। और मैं दिनांक 15 अगस्त को दोपहर में 1:30 बजे पुलिस स्टेशन के सामने आत्मदहन करने वाला। अगर मुझे न्याय नहीं मिला, और मेरी गुजारिश है कमिश्नर साहब से कि भाई उन्होंने मुझे न्याय देना, इनके ऊपर झूठे कार्रवाई करे बोलते इन पे कार्रवाई होना चाहिए। और ये जो भी पुलिस स्टेशन में गए, करोड़ों रुपए की खेती लिए, करोड़ों रुपए का उनका बंगला है और अवैध दुकाना है, अवैध संपत्ति है, अनेक अवैध संपत्ति है। तो मैं ईडी और सीबीआई और इनकम टैक्स इनको एप्लीकेशन देके इनकी इंक्वायरी लगाऊंगा, और इनकी जितनी भी आय से ज्यादा इनकम है वो जब्त करने को लगाऊंगा। उसके लिए चाहे कुछ भी हो जाए। अब आप लोगों के माध्यम से मुझे न्याय मिलेगा, इसीलिए मैंने ये प्रेस कॉन्फ्रेंस रखी थी। सर, ये आपने कहा है कि सरकार साहब को बदनाम करने के लिए ये शरीर रचा गया है, कि आपने कहा है। क्या और बदनाम करना है, बता सकते हैं? उनके विरोधी उन्होंने आके मेरे से ट्यूशन ले, विरोध्यांचं नाव सांगा। अवैध क्लब है क्या? क्या विरोधींचं नाव सांगा ना। अनेक विरोधी आहेत राजकारणात, राजकीय जीवनात अनेक विरोधक असतात, तरी पण काही काय वाटतं प्रमुख कोण आहे? असेल आपला सर्वांना काय माहित असावं. राजकीय आहे, राजकीय राजकीय आहे, सोशल आहे. राजकीय तुम्ही आता सांगितलं शहरात इतर ठिकाणी पण क्लब चालू असेल. हे बघा, आमचं म्हणणं क्लब किंवा याच्या संदर्भात नाही. आता कायदेशीर आहे बात माझं हे म्हणणं. आपण हे बघा, आम्ही तुम्हाला हे आमचं नोंदणी प्रमाणपत्र दाखवले, ही आम्हाला मिळालेली, आम्ही आमची परवानगी दाखवली. आपण एकदा पुढे एकदा बघून घ्या, ही आमची परवानगी. ठीक आहे, सोशल क्लब आणि रमी खेळण्यासाठी. आता जर रमी खेळलं कायद्याने हा गुन्हा आहे का, हा आपला प्रश्न आहे का? हे बघा, मी सर्वांना एकच विचारतोय,
रम्मी खेळणं हा कायद्याने गुन्हा आहे का, वेदर इट इज अ कवर्ड बाय गॅम्बलिंग ऍक्ट ऑर नॉट. सो लॉ इज व्हेरी क्लिअर. गेम ऑफ चान्स अँड गेम ऑफ लक. रम्मी हा इन्व्हॉल्विंग स्किल आहे. यामध्ये खेळणाऱ्या व्यक्तीचं कौशल्य इन्व्हॉल्व असतं, त्याच्या स्किल इन्व्हॉल्व असतात. त्यामुळे त्याला गेम ऑफ म्हणजे गेमच्या कॅटेगरीमध्ये दिलं. तो स्किल गेम नाही. जसं की एक पोकर प्रकार एक असतो की जे वाटले गेले पत्ते, त्यामध्ये वाटल्या गेलेल्या पत्त्यामध्ये त्याच्या नशिबाने त्याला जो पत्ता आलाय त्यावर त्याचं नशीब ठरतं किंवा गेम जिंकल्याच संभावना ठरतं. परंतु हा प्रकार रम्मीमध्ये नसतो. रम्मीमध्ये त्या खेळाडूचं कौशल्य जे असतं त्या आधारे तो खेळ जिंकू शकतो. तुम्ही स्वतः लढाई राहा. कलम चालू होतं तर पोलीस प्रशासनाने काय कारवाई केली त्यावेळेस? आमच्या पक्षकारांचं म्हणणं तेच आहे की नियमानुसार जेव्हा ते परवानाधारक असून नियमित व्यवसाय त्यांनी फाईल तपासली नाही, कोणतेही कागदपत्र न तपासता त्यांच्यावर कार्यवाही केली. परत ही कार्यवाही करताना आपल्यासमोर नोटीस करून आहे. क्लबमध्ये येण्याचे काही नियम असतात की आपला क्लबमध्ये येताना सर्वप्रथम आपल्याला झडती देऊन आपली यावी लागते. अंग झडती देऊन की आम्ही आमच्यासोबत कुठले कोणतेही साहित्य आणलेले नाही. प्रेस नोट तुमची पाठवण करा. प्रेस नोट सर्वांना भेटेल. म्हणजे आम्हाला विचारते. नाही तुमची आता तुम्ही आता करणार त्यावर ते निवेदन पण दिले, पोलिसांना दिले, पोलिसांना पण दिले, वरिष्ठांना पण दिले, राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत दिले. आता तुमची ये बदनाम करने की साजिश की गई, जैसा आपने भी कहा. उसके बाद ये कि समय हो रहा है. फिर आपने पहले जाके महासंचालक को दिया, मुख्यमंत्री को दिया, गृह मंत्री को दिया, उसके बाद प्रेसिडेंट को दिया कि मेरे से गलत, मेरे पर गलत हुआ. प्राथमिक निर्णय में सीसीटीवी फुटेज नहीं, पेन ड्राइव है, उसमें मेरा बात है. आपको क्या आश्वासन मिला सर? इतनी जगह निवेदन देने के लिए नहीं, मैं पर्सनली किसी ने मिला नहीं, आश्वासन मिला नहीं. कोई भी आश्वासन नहीं. काय कारवाईची अपेक्षा आहे? पोलीस आयुक्तांकडून आपल्याला काय कारवाई व्हावी असं वाटतं? त्यांनी यांच्यावर कारवाई करायला पाहिजे. काय कारवाई करायला पाहिजे? आता मैदापूरमध्ये झालेलं आहे, डीवायएसपीला गुन्हा दाखल करून निलंबित केलेलं आहे. तर याचा तुम्ही उल्लेख केलाय जातीय देशातून, म्हणजे तुमचं म्हणणं काय जातीय देशातून केलं का तो जो गेम आहे त्याला मान्यता होती? तुम्ही म्हणजे स्पष्ट मत सांगा तुमची भूमिका. मी याच्यावर केलेलं आहे. म्हणजे हे पोलिसांनी तुम्हाला तुम्ही ज्या समाजाचे आहेत ते पाहून तुमच्यावर कारवाई केली असं म्हणतात. दिसून येत आहे तसं, दिसून येत आहे तसं. तुमचं ऑब्जेक्शन जातीवर आहे की त्या रमीला मान्यता आहे, कारवाई केली? कारवाई केली आहे आणि जी कारवाई केली आहे ती चुकीची केली आहे. जातीचा आणि त्या रमीचा काय संबंध आला? संबंध असा आहे की आपण प्रश्न पूर्ण क्लिअर करा. नाही, तुम्ही आधी सांगितलं का हा रमीला मान्यता आहे, आणि ज्यांना मरणाचा गुन्हा दाखल केला असं दाखवून आमची कागद तपासली नाही, आमच्याकडे कागद आहेत असं तुमचं म्हणणं आहे. तुमच्या निवेदनात असं आहे जातीय देशात ही खोटी कारवाई केली. तुम्हाला नेमकं म्हणायचं काय? तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट करा. हे बघा, आमच्या पक्षकारांचं म्हणणं हेच आहे की जातीय द्वेषाने प्रेरित होऊन ते आता इथे व्यवसाय करतात. तुम्ही अजून एक आरोप केला की आमच्या विरोधकांनी सुपारी देऊन हे सगळं कारस्थान केलेलं आहे. तुम्ही ते पण विरोधकांनी केलेले विरोधक जे काय म्हणजे तुमचं ऑब्जेक्शन नेमकं काय? त्यांच्या विरोधकाचं असं म्हणणं आहे हा क्लब अफसर खानचा आहे. विरोधकांमुळे कारवाई झाली का जातीय द्वेषातून झाली का ज्यांना म्हणणार चुकीची कारवाई झाली? चुकी जातीय द्वेषातून ही चुकीची कारवाई झाली आणि या चुकीची कारवाई करून याचा डाव साधून यातून अफसर खान यांना बदनाम करण्याचं षडयंत्र. परंतु यामध्ये अफसर खान यांचा कोणताही संबंध असल्यामुळे तसं काही करता आलं नाही. हे त्यांचं हे असं ज्युडिशियल मॅटर झाले, कारण की आता ते रिपोर्टात जाईल, गुन्हा दाखल रिपोर्टात दाखल होईल तेव्हा हे सिद्ध होईल की ते काय आहे. कारण ते सिद्ध होण्यापूर्वीच जे काही त्या दिवशी घडले तुम्ही आपल्या समोर ठेवले. तुम्ही हे म्हणताय स्किल गेम आहे, होय बरोबर? होय. मग सगळीकडे ओपन करून टाका द्या असं तुमचं म्हणणं आहे. हे बघा साहेब, हा घरात ओपन करा ना साहेब. मला एक सांगा, आपण ही खेळण्यात कुठे म्हणायली कुठे बघा. इफ यू आर सेइंग दॅट की इट इज अन ऑफेन्स
सो प्लेइंग कार्ड्स आर अवेलेबल ऑन एव्हरी स्टोर, बरोबर आहे. मग जर हा गुन्हा असेल मग ते शस्त्र नाही ठरणार का? शस्त्र नाही ठरणार ते प्लेइंग कार्ड. जर ते विकण्यास परवानगी आहे ते तुम्ही तुमच्या घरी घेऊन खेळण्यास तुम्हाला परवानगी आहे, बरोबर आहे का साहेब? मग ते या जुगार व्याख्येत बसतात. आपण प्रतिबंधात्मक कारवाई कुठे करतो की जिथे जुगार आहे, कार्ड खेळण्यावर कुठेही मनाई नाही साहेब. मनाई आहे जामीन ऍक्टनुसार जुगार खेळण्यावर. आता यामध्ये आपल्याला कुठे दिसतंय का साहेब की म्हणजे अहो साहेब, तुम्ही सेशन कोर्टाच्या बार मध्ये जा, हायकोर्टाच्या बार मध्ये जा, तुम्हाला पत्ते खेळताना बदल दिसतील. तिथं का नाही करत तुम्ही कारवाई? ते पोलीस स्टेशन मध्ये पण खेळतात. विषय तो नाही, विषय तो नाही, विषय तो नाही. आपण विषय केंद्रित ठेवा. जी झाली आहे कारवाई ना ती चुकीची झाली आहे. त्या दिवशी जे घडलं ते आपल्या समोर ठेवलंय. जर यामध्ये आपल्याला आक्षेपार्ह दिसतंय किंवा जुगार सदृश्य काही दिसतंय हा जे तर आपण रवी जे चालवतात ते पैशासाठी आहे का फक्त हिस्ट्री डेव्हलपमेंटसाठी? हे बघायला पाहिजे. पैशासाठी नाही. नाही, मनोरंजन मनोरंजन. मनोरंजन सभासदांची कुणाची हात नुसती करते नाही, मनोरंजन. मेंबरशिप साठी किती आहे? आम्हाला मेंबर व्हायचं तर किती ₹2,000 महिना. 2,500 रुपये महिना. किती महिने? 2,500 महिना. 2,500. आणि संस्थेला जे हे पैसे मिळतात किंवा याच्यातून जो काही त्यांचा निधी उभा राहतो त्याच्यातून विविध सामाजिक उपक्रम सुद्धा तर राबवतात. मग आता तुम्ही करमणूक भरतात सामान्य विभागामध्ये? हा? करमणूक करायचा कर भरतात ते. हो, हे GST ला भरतो. पहिले जिल्हाधिकारीकडे होतं, कन्वर्ट झालं. तुम्ही GST ला कन्वर्ट झालेले. जिस दिन रेड पड़ी वहां से लोग भागे क्यों? जो वीडियोस आए, कुछ लोग टेरिस पर चढ़ गए, कुछ लोग भाग गए, वो क्या था? अब जब रेड पड़ी तो भाग क्यों रहे थे? कुछ लोग डरते ना. नाही, खेळणारे घाबरत असेल. खेळणारे घाबरत डर क्यों रहे थे लोग? खेळणारे घाबरत. मार रहे थे, हे कर रहे थे, डर रहे थे ना. अहो तिथं एक फोटोग्राफर तिथं बाहेर फोटो घेत होता, त्याला शिवीगाळ झाली, त्याचा पण एक गुन्हा आहे. कोणाला? एक फोटोग्राफर कोणता तरी होता, त्याला केली होती. नागरे. मग हे जर तुम्ही इतके चांगले आहात तर फोटो घ्यायला काय हरकत होती? मच्छिंद्र का नागरे, मारायचं? भास्करचा फोटोग्राफर. आम्ही नाही जे मारलं. कोणी मारलं असेल त्यांनी तर कोणी मारलं नाही कोणाला. अहो, अहो, त्यांनी लेखी दिल्यानं मारलं गेलं काही नाही. आमचा वाद झालेला. अहो, लेखी दिलं त्याने पुन्हा पोलीस स्टेशनला. काय हे बघा झालं. काय दिलं? कोणाशी माझा काही वाद झालेला नाहीये. ओके, असं दिलंय ते. मग? वा, चांगलं केलं. क्लिअर केलं, हे खूप चांगली बाब. दिलं नाही. काय? 15 दुपारी अरे आपलं दळ नाही ते. पळवून गेला का ते आत्मदानला? त्यांना अटक करतील ते. जे बसतील त्यांची नाव सांगा ना. कोण? इथं बसलेले ऍडव्होकेट वारेट आहे. मी ऍडव्होकेट शिरीन मारे. शिरीन मारे. कितने लोगों पे एफआईआर हुई है ये? हाँ नाम सांगा. कितने लोगों पे आपके एफआईआर हुई? मोर देन 100%. 100 लोग हैं, लेकिन मेरे यहाँ पे सिर्फ 48 लोग खेल रहे हैं. उन्होंने मैडम ने ज्यादा लोग देखना बोल के होटल का पूरा स्टाफ, मालक, किचन का स्टाफ, हाउस कीपिंग पूरा को ले लिए. सर यापूर्वी पण असे प्रयत्न झाले होते मागे पण. हो. पत्रकार परिषद घेतली. हो. बाकीचे नाव काय? त्यांचं नाव काय? आप कलर की पहली कही यहाँ पे आपके वहाँ पर विजुअल में नजर आ रहे हैं, तो आप भी खेल रहे थे वहाँ पे, तो क्या खेल रहे थे? हमारा भी घेतलं. अच्छा, ये वीडियो जो बता रहे इसमें आपको रमेश यापूर्वी पण जोरदार प्रयत्न झालेला होता. त्यांच्या नावाखाली आपण क्लिअरन्स दिलेलं होतं. असं असताना राजकीय सोडून बुद्धीला हे षडयंत्र रचण्यात आलेलं आहे. हो. विरोधकांनी राजकीय बुद्धीनं लाखो रुपये देऊन एक षडयंत्र रचलं. धन्यवाद.
खूप धन्यवाद की आपण वेळात वेळ देऊन ही एक पत्रकार परिषद कव्हर करून आपण एक खूप मोठ्या विषयाला आज आपण वाचा फोडत आहात. मी सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद करतो. लागली